वा, मस्तच. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. मी श्रेयास ब्लॉग या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आम्ही गावी आलो आहोत आणि ह्याच्या आधीच मी शूट केलेलं आहे ज्यावेळी आम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये होतो. तर आज सकाळीच बाप्पाचं आगमन सुद्धा झालेलं आहे आणि मी थोडीशी कामामध्ये बिझी असल्यामुळे मग ज्यावेळी बाप्पाचं आगमन होतं त्यावेळीच मला शूट नाही करता आलं. पण त्यानंतर गणपती बाप्पाला ठेवल्याच्या नंतर आरती वगैरे झाली. त्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे घेतलं, नैवेद्य दाखवलेलं होतं आणि त्यानंतर मग ज्यांना आपण वाड्या वगैरे देतो दरवर्षी सणासुदाला वगैरे, त्या वाड्या सुद्धा दाखवलेल्या होत्या. ते सर्व मी शूट केलेलं आहे. तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला, काही परंपरा असतात कशासाठी केल्या जातात, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दिसून येतील. तर चला, तर आता आपण सुरुवात करूया ह्या आपल्या नवीन गावच्या व्हिडिओसाठी. तर आता दुपारी नाही म्हटलं तरी 3 ते 4 वाजलेले आहेत. आम्ही आता आमचं सर्वांचं आता जेवण झालं आणि ऑब्विसली सर्व तयारी बाकी असते करायची, त्यामुळे मग पहिल्या दिवशी खूप लेट होतं. आणि तुम्ही हे मागे पाहू शकता, पूर्ण असा डोंगर आहे आजूबाजूला. खूप छान अशी हिरवळ झालेली आहे सर्वच ठिकाणी. हे आमच्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन आहे. लालबागच्या राजाचं असं डेकोरेशन असतं तसंच सेम हे करण्यात आलेलं आहे. ऍक्च्युली हे वॉलपेपर आहेत, ते वॉलपेपर भिंतीला चिटकवून घेतलेले आहेत. ही पूर्ण आमची देवखोली आहे जुन्या घराची. आधी शेणाने सारून घेतलं, त्यानंतर मग लाइटिंग लावल्या, त्यानंतर मग हळूहळू पताके लावले आणि नंतर मग सर्वात आधी डेकोरेशन करून घेतलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे गणपती सजावटीसाठी कोणत्या प्रकारची रानफुले आणि फळे वापरली जातात? तर करवंडा, हरणफुले, तारगुच्छा, कांगलीची फळे, तेरडा आणि शेरवडी अशा प्रकारची रानफुले किंवा रानफळे अशी वापरली जातात. इथे गणपती बाप्पाचं आगमन होणार होतं, त्यासाठी सर्वात आधी रांगोळी काढून घेतली. ही आमची शेती सर्व. किती भारी वाटतंय हा पावसाळी निसर्ग. आम्ही गणपती आणण्यासाठी पहिलाडी चाललो आहोत. संदेशच्या भावकीमधलेच काही जण तिथे राहतात, तर त्यांच्या घरी गणपती बनवले जातात. तर आम्ही त्यांच्या घरी आत्ता चाललो आहोत. ही जी बाजूला तुम्हाला शाळा दिसली असेल ती आमची स्वतःची शाळा आहे आणि त्याच्याच बाजूला आहे ते लक्ष्मीनारायणचं मंदिर आहे, ते सुद्धा आमचं आहे. आणि हा मस्तपैकी असं खूप सुंदर असा निसर्ग. या डोंगराच्या किनाऱ्याला लागूनच आमची घरं आहेत, पण ह्या हिरवळीमुळे ती सुद्धा दिसत नाहीयेत. हा बघा व्हाळ. मस्तच. मला अशी जागा खूप आवडते जिथे हिरवगार मोकळं रान आहे. क्वचितच काही मोजून घरं आहेत. कोणाचा दंगामस्ती आवाज असं नाही आहे, एकदम शांतता अशी आहे. अशा जागेवरती राहायला आणि जायला खूप छान वाटतं. चल पुढे. आमचं भूत. संदेशच्या घरामध्ये बहुतेक जण गणपती बनवतात. संदेशचे बाबा सर्वात आधी गणपती बनवायचे, त्यानंतर तो सुद्धा बनवायला लागला आणि त्याच्या भावकीमध्ये सुद्धा बनवतात आणि जे इथे मुंबईमध्ये राहतात ते सुद्धा गणपती बनवतात. इथे गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर सर्वात आधी 2 भटजे आले, त्यांनी पूजा करून घेतली. त्यानंतर इथे गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली.
गणपतीच्या पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी पूजा झाल्यानंतर गणपतीला नैवेद्य दाखवला जातो. त्यानंतर 5 प्रकारच्या अशा वाड्या सुद्धा काढल्या जातात. ज्या आपले पूर्वज गेलेले आहेत त्यांना दाखवली जाते. तुळशीजवळ ठेवली जाते, देवाजवळ ठेवली जाते, मंदिरामध्ये ठेवली जाते. त्यानंतर मग आपले जे पूर्वज गेलेले आहेत त्यांना दाखवली जाते, चुलीजवळ ठेवली जाते. अशा 5 प्रकारच्या वाड्या दाखवल्या जातात. तर तेच सर्व आता इथे करत आहेत.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि पुढे काय नाही तिला घंटा वाजव आरती करायची घंटा वाजव गायकत. पहिल्या दिवसाची आरती खूप जास्त मोठी असते, त्यामुळे मग मी पूर्ण व्हिडिओ शूट केलेला नाही आहे, कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता. तर अर्धाच व्हिडिओ शूट करून मग मी अशा प्रकारे हा व्हिडिओ कंप्लीट केलेला. गणपती बाप्पाची आरती झाली, नैवेद्य दाखवून झालं, त्यानंतर मग सर्वांनी जेवून घेतलं. आणि इथे बाहेर पाऊस सुद्धा खूप कंटिन्यू चालू आहे. तर मी आजच्या या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला गणपती बाप्पाची आरती ऐकायला चांगली वाटली का, किंवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत माझ्या या नवीन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण लवकरच भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.